हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ दुपार सगळ्यांना। तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर दुपारची वेळ आहे आणि पाऊण वाजलेला होता। तर आमची सगळ्यांची जेवण वगैरे झालेली होती आणि तनू नुकताच स्कूलमधनं आलेला होता। तर मी त्याच्यासाठीच आता जेवण वाढते आणि डाळ वगैरे गरम करायची बाकी होती। त्याला डाळ गरम करून देते कारण मी सकाळी लवकरच स्वयंपाक केलेला। तर टिफिनसाठी मी जेवण बनवलेलं होतं त्यामुळे जरा लवकरच बनवलेलं होतं। त्यामुळे मी त्याला आता जेवण गरम करून त्याला वाढते। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे कारण मी खूपच अशा इंटरेस्टिंग म्हणजे प्रत्येक गृहिणीला किचनसाठी उपयोगी पडतील अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि असे किचन क्लिनिंगचे व्हिडिओज वगैरे जर का आपण बघितले तर कारण मी स्वतः असे खूप किचन क्लिनिंगचे व्हिडिओ आधी बघायची आणि मला देखील असं मोटिवेट झाल्यासारखं वाटायचं आणि आपली देखील काम करायची अशी इच्छा होते किचनमधलं क्लिनिंग वगैरे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ खूपच जास्त आवडणार आहे। तर भरपूर असे मी टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर या ठिकाणी चला तनूला जेवण वाढते। तर डाळ भात आणि चपाती त्याला देते खायला। तर मी भाजी बनवलेली नव्हती कारण मी डाळ थोडी तिखटच बनवलेली होती फोडणी वगैरे देऊन का या ठिकाणी। तर चला आता सगळं जेवण एक शिल्लक राहिलेलं होतं ते एका म्हणजे भांड्यांमध्ये कंटेनरमध्ये काढून घेतले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं। तर वाटीमध्ये थोडं तेल शिल्लक राहिलेलं होतं ते देखील बॉटलमध्ये टाकून दिलं होतं। आता या ठिकाणी सगळं मी आता भांडी वगैरे घासायला घेतलेली होती। खूप अशी भांडी जमा झालेली होती आज जेवणाची सकाळपासनं। तर ड्युटीचं म्हणजे टिफिन वगैरे द्यायचं राहिला हस्बंडचं तर त्या दिवशी खूपच अशी धावपळ होत असते। तर सकाळपासनं म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघू शकताय की खूपच असं म्हणजे सिंक भरलेलं आहे भांड्यांचं, एवढी मोठी भांडी जमा झालेली होती। आणि डाळ भात चपाती वगैरे सगळे जर एकत्र जेवण बनवलं तर खूपच अशी भांडी निघतात, कुकर वगैरे सगळेच काही गोष्टी असतात मग त्याच्यात। तर आता सगळी भांडी वगैरे छान अशी घासून घेते आणि दुपारचा वेळ हा म्हणजे आराम नसतोच, म्हणजे झोप वगैरे तर माझी दुपारी होतच नसते। कधीतरी मला टाईम मिळाला तर 10 ते 15 मिनिट फक्त आराम करते तेवढा, नाहीतर घरातलीच खूप जास्त कामं असतात। परत तनूचा मला अभ्यास वगैरे घ्यावा लागतो, त्याला जो काही होमवर्क वगैरे दिलेला असतो त्याच्याजवळ बसलं तरच तो होमवर्क वगैरे पण करतो। तर या ठिकाणी सगळी भांडी वगैरे छान अशी घासून घेते। तर चला भांडी सगळी घासून स्वच्छ ठेवून दिलेली होती। आणि या ठिकाणी आपल्या किचनचा जो हायलाईट पार्ट असतो तो म्हणजे आपली किचनची शेगडी। ती जर आपण स्वच्छ नाही ठेवली तर आपल्या किचनचा पूर्ण लुक हा खराब दिसत असतो। तर आज मला पूर्ण किचन धुवून काढायचा होता कारण मी म्हणजे डेली किचन फक्त ओल्या रुमालाने स्वच्छ असा पुसून घेत असते। मी पूर्ण पाणी टाकून ओट्यावर किचन धुत नसते, आठवड्यातनं एकदा मी पूर्ण डीप क्लिनिंग किचनची करत असते। तर आज मला पूर्ण किचन ओटा धुवून काढायचा होता कारण सकाळी काय झालेलं डाळ शिजवलेली कुकरमध्ये तर त्याच्यातलं पाणी असं ओतून आलेलं होतं कुकरची शिट्टी होत असताना, त्यामुळे खूप शेगडी पण देखील खराब झालेली होती आणि खाली देखील खूप पाणी असं डाळीचं ओतलेलं होतं। तर सगळं किचन असं घासून वगैरे छान असं पाण्याने धुवून काढते। तर डेली मी हे पाणी ओट्यावर नाही टाकत, आठवड्यातनं एकदा डीप क्लिनिंग करायची फक्त। डेली जर का आपण किचन ओट्यावर पाणी ओतलं तर मग लिकेज भरपूर होतं आणि किचन ओटा देखील आपला खराब होतो। आणि जर का आपण आठवड्यातनं पूर्ण किचनची अशी डीप क्लिनिंग केली तर मग झुरळांचं प्रमाण देखील भरपूर असं कमी होतं कारण खूपच असे तेलाचे वगैरे डाग हे कुठे ना कुठे उडलेले असतात। आणि आपण रुमालाने जरी आपण स्वच्छ असं शेगडी वगैरे पुसून घेतली किंवा काउंटरटॉप आपण पूर्ण क्लीन केला तरी कॉक्रोचचे प्रमाण हे म्हणजे आपल्याला बघायलाच मिळते। त्यामुळे अशी डीप क्लिनिंग करणं खूपच जास्त गरजेचं असतं। नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा अनुभव येईल। तर या ठिकाणी किचन वगैरे क्लीन करून घेतला, स्वच्छ असं धुवून काढलेला होता। तर नंतर मी हे किचनच्या वरचे जे फरशीवर मी डब्बे ठेवलेले होते कंटेनर ते सगळे आता काढून घेते आणि मग रॅक स्वच्छ पुसून घेणार आहे। कारण आपण म्हणजे रोजचं जे जेवण बनवतो असतो ती त्या ठिकाणी म्हणजे तेलाचे डाग हे उडलेले असतात किंवा वाफ बसलेली असते तेलाची,
पूर्ण असं म्हणजे फरशी वगैरे देखील खराब होते आणि डब्यांवर देखील खूप असं म्हणजे चिकटपणा आलेला असतो. तर मी सगळं किचन धुतल्यानंतर या ठिकाणी यासाठीच मी डब्बे वगैरे काढले, कारण मी किचनच्या काउंटर टॉपवरच सगळे हे कंटेनर ठेवायचे होते मला आणि आधी सगळे जेवणाचे वगैरे डाग पडलेले होते. किचन ओटा स्वच्छ करायच्या आधी, तेव्हा जर का मी ठेवले असते तर मग डबे देखील खराब झाले असते. त्यामुळे नंतर सगळं किचनची क्लिनिंग करून घेतली आधी. मग सगळा हा वरचा जो रॅक होता, कप्पा होता फरशीचा, सगळा असं स्वच्छ मी लिक्विडने स्प्रे करून चांगला पुसून घेते आणि आठवड्यातनं किंवा दर 2 ते 3 दिवसाआड स्वच्छ असा आपण म्हणजे हात फिरवत राहिलो तर म्हणजे पूर्ण आपल्याला क्लिनिंग देखील होते आपली आणि किचन देखील आपला खूप स्वच्छ दिसतो आणि क्लीन दिसतो. आणि अचानक देखील आपल्या घरी असं कोणी आलं तर त्यांना देखील आपल्या किचनमध्ये आल्यानंतर म्हणजे फ्रेश वाटायला पाहिजे. तर या ठिकाणी मी दर 2 ते 3 दिवसाआड म्हणजे सगळे असे कंटेनर काढून एका म्हणजे रुमालाने स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून काढत असते. त्यामुळे माझं किचन खूपच असं स्वच्छ राहतो नेहमी आणि मला देखील किचनमध्ये आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं, कारण आपल्या गृहिणींचा दिवसातला सगळ्यात जास्तीत जास्त जो वेळ असतो तो आपल्या किचनमध्येच जात असतो. त्यामुळे किचन स्वच्छ ठेवणं हे खूपच जास्त गरजेचं असतं. तर म्हणतात ना, हात फिरते तिथे लक्ष्मी बसते, असं जिथं जिथं आपला हात फिरतो तिथं ती सगळी जागा स्वच्छ होते. त्यामुळे रोज का असेना तर एकदा तरी प्रत्येक गोष्टीवरनं हात फिरून घेत जा, कुठे बघून घेत जा की या ठिकाणी म्हणजे काही धूळ वगैरे तर नाही जमा झालेली. तर आपण जर तुम्हाला डेली नाही जमत असेल तर आठवड्यातनं 2दा किंवा 3दा अशी क्लिनिंग करून घेत जा. तर डीप क्लिनिंग करायची राहिली तर तुम्ही दर आठवड्याला एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा पूर्ण डब्बे वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घासून ठेवू शकतात. पण रुमालाने किंवा ओल्या फडक्याने वाईप करून किंवा ओल्या फडक्याने तुम्ही स्वच्छ असं पुसून जरी घेतलं तरी आपला किचन हा खूपच असा साफसुथरा दिसतो आणि खूपच त्याचा आपल्याला फ्रेशनेस किचनमध्ये जाणवत असतो. तर या ठिकाणी जेवढे देखील काउंटर टॉपवर कंटेनर होते ते सगळे उचलून मी तिथं देखील रुमालाने म्हणजे पुसून घेतलेलं होतं ओल्या कपड्याने. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वरच्या रॅकमध्ये मी छान असे कंटेनर म्हणजे पूर्ण फरशी पुसून घेतली आणि त्याच्यावर सगळे कंटेनर ठेवून घेतलेले होते आणि हे कंटेनर मी मिशोवरनं घेतलेले होते. खूपच छान आहे. तर माझ्या किचनचा लूक अधिकच ते अजून सुंदर करत असतात. तर चला या ठिकाणी किचनची सगळी क्लिनिंग वगैरे झाली आणि वेळ आली ती फ्रीज क्लीन करायची. फ्रीज देखील आपण दररोज किंवा 1 ते 2 दिवसाआड असं रुमालाने किंवा ओल्या फडक्याने स्वच्छ असं पुसून घेतलं तर खूपच असं ते म्हणजे क्लीन दिसत असतं. आणि कारण आपले कधी ना कधी म्हणजे ऑइली हात किंवा पिठाचे वगैरे हात, कशाचे हात आपले म्हणजे फ्रीजला लागतच असतात. तर त्यामुळे ते खूपच जास्त अजून चिकट होत जातं आणि ते आपल्याला नंतर पण जास्त जर दिवस झाले क्लीन करायला तर ते नंतर घासायला पण देखील क्लीन करायला खूप ते अवघड होतं. तर दर 1 ते 2 दिवसाआड जर का आपण असं फक्त रुमाल फिरवून घेतला, हात फिरवून घेतला फ्रीजवरनं पण तर ते देखील खूप असं क्लीन दिसत असतं. तर फ्रीजची डीप क्लिनिंग तर मला आतमध्ये आता करायचीच होती. तर 5-7 दिवस म्हणजे 8 दिवस, आठवडा तरी झालेला असेल. तर फ्रीजची मी डीप क्लिनिंग वगैरे ती बाकी होती ती आता नंतरच करेल. तर फ्रीज असं वरच्यावर मी छान असं पुसून घेते आणि ही जी रोटेटमध्ये फिरणारी तुम्ही बास्केट बघताय ही मी ॲमेझॉनवर घेतलेली होती. तर खूप छान आहे आणि तिच्यावर मी एक फ्लॉवर पॉट देखील ठेवलेला आहे. फ्रीजवर जर का आपण असं फ्लॉवर पॉट वगैरे ठेवला, कलरफुल वस्तू ठेवली तर खूपच छान असा लूक दिसत असतो. तर फ्रीजची क्लिनिंग झाली. छान असं फ्रीज देखील पुसून घेतलं आणि फ्रीज मी डायनिंग हॉलमध्ये ठेवलेलं, कारण किचनमध्ये फ्रीज ठेवायला जागा नव्हती, कारण मी फ्रीजच्या जागेवर वॉशिंग मशीन ठेवलेलं होतं. तर या ठिकाणी आता चहा करायला घेते. तर चहा झाल्यानंतर जो काही आपला म्हणजे चहापत्तीचा कचरा वगैरे असतो तो देखील आपण कशा पद्धतीने एका याच्यामध्ये काढायचा ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नेहमी आपण ओला कचरा आणि कोरडा कचरा हा वेगळा वेगळा ठेवायला पाहिजे. तर चहापत्ती वगैरे मी तर एका म्हणजे सेपरेट पॉलिथिनमध्ये किंवा वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवत असते. तर या ठिकाणी जसे आपले चहाचे डाग वगैरे पडतात फरशीवर, तर ते देखील आपण लगोलग म्हणजे पुसून घ्यायला पाहिजे, जेणेकरून ते जास्त कडक नाही होणार आणि मुंग्या देखील नाही होणार. तर या ठिकाणी चला चहा वगैरे झाला आणि तनू आणि मी चहा बिस्किट वगैरे खाऊन घेतोय. तर सगळी क्लिनिंग करता करता मला तरी 2-2:30 झालेले असे 2:30 वाजलेले आहेत आता. तर चहाची देखील आमची वेळ झालेली होती, चहा देखील घेतलेला.
तर चला या ठिकाणी चहा घेतला गेला आणि तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी एक असं एक प्लास्टिकचे आपल्याकडे भरपूर असे डबे असतात तर त्याच्यामध्ये एक पॉलिथिन घेते. नेहमी अशी चहापत्तीला मी एक वेगळा कंटेनर ठेवलेला आहे आणि किंवा ओला कचरा वगैरे जे असतो जे खरकट्टा वगैरे असतं ते असं मी काढून घेत असते नेहमी. तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओ किंवा व्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.